नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बहुप्रतीक्षित आरटीचे ऑनलाइन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत। मित्रांनो, हा ऑनलाइन फॉर्म आपण कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह बघणार आहोत। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया व पाहूया आरटी साठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आणि त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपला व्हिडिओ आपण सुरू करूया। यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल मध्ये student.maharashtra.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आता आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत त्या क्लोज करायच्या आहेत आणि इथे डाव्या बाजूला आपल्याला क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि आता इथे आपल्याला वरती 2 नंबरला ऑनलाइन ॲप्लिकेशन हा जो पर्याय आहे त्या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे आपल्याला उजव्या बाजूला न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर इथे आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि इथे आपल्या पाल्याचं जे नाव आहे ते नाव आपण इथे सुरुवातीला आडनाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर फर्स्ट नेम टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वडिलांचं जे नाव आहे ते नाव इथे टाकून घ्यायचं आहे। इथे जर अपंग असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नो वरती। त्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। आता बघा एज किती आहे तर 6 इयर्स 10 मंथ्स आहे। त्यानंतर इथे कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे व खाली इथे मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर आपण इथे एंटर करायचा आहे। रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आपला ॲप्लिकेशन जनरेट झालेला आहे आणि आपला पासवर्ड जो आहे तो मोबाईलवरती पाठवण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा जो पासवर्ड आहे आणि युजर नेम आहे तो आपल्या मोबाईलवरती आलेला आहे। अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येणार आहे। त्यानंतर इथे आपल्याला वरती पण आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो दिसणार आहे। तिथून तुम्ही तो कॉपी करायचा आहे आणि इथे युजर लॉग इन फॉर 2024-25 यामध्ये आपल्याला इथे आपला ॲप्लिकेशन नंबर एंटर करायचा आहे आणि आपल्याला जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्यासमोर पासवर्ड चेंज करण्यासाठी विंडो ओपन होईल। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो एंटर ऑटोमॅटिक येईल। ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे आणि नवीन पासवर्ड जो आपल्याला टाईप करायचा आहे तो आपण एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता पासवर्ड अपडेट झालेला आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा इथे ॲप्लिकेशन नंबर आणि नवीन जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। झालेला आहे। इथे आपल्याला पहिली स्टेज आहे ती चाइल्ड इन्फॉर्मेशनची ती पूर्ण करायची आहे। आता इथे बघा इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते ऑटोमॅटिक आलेलं आहे। आता मराठीत आपल्याला नाव एंटर करायचं आहे। यासाठी आपण काय करायचं आहे तर मी एक सॉफ्टवेअर सांगतो, ते सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। दाखवतो, मराठी इंडिक इनपुट 3 हे सॉफ्टवेअर जे आहे तुम्ही ते क्रोममधून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे। सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला आहे। इथे बघा खाली आपल्याला इथे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं दिसत असेल। इथे उजव्या कोपऱ्यात आपल्याला जे इंग्लिश आहे तिथून आपण मराठी जी लँग्वेज आहे ती निवडायची आहे आणि इथे बालकाचे पूर्ण नाव आपण सुरुवातीला आडनाव जे आहे ते मराठीमध्ये टाईप करायचं आहे। तुम्ही मराठी केल्यानंतर इथे तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केलं तरी ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये होणार आहे।
पहिले नाव, मधले नाव असे सर्व मराठीमध्ये आपण टाईप करून घ्यायचं आहे. आता इथे मराठीमध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला इथे आईचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. आता इथे जर आलेलं आहे फर्स्ट नेममध्ये, परत इथे खाली इंग्लिश लँग्वेज निवडायचे आहे आणि ते मराठी इंग्लिशमध्ये एंटर करून घ्यायचं आहे आणि तेच खाली नाव परत एकदा मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. वडिलांचंही नाव आपण इथे पूर्ण नाव आधार कार्डनुसार टाकून घ्यायचं आहे आणि तेच मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. जेंडर जे असेल ते तुम्ही इथे मुलगा असेल तर मेल आणि मुलगी असेल तर फिमेल निवडायचं आहे आणि इथे पॅरेंट स्टेटस ऑप्शनल आहे, तुम्ही निवडू शकता किंवा सोडून देऊ शकता. आणि ते आपल्याला जो करंट ॲड्रेस आहे, तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहता तो ॲड्रेस आपण इथे एंटर करायचा आहे. तुमचा काय जो हाऊस नंबर असेल तो हाऊस नंबर, स्ट्रीट नेम, लोकॅलिटी आणि तुमचा जिल्हा ऑटोमॅटिक येईल निवडायचा आहे आणि असेल ते गाव इथून निवडून घ्यायचं आहे. आता इथे बघा ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला इथे बघा पालकाने आपल्या राहण्याचा पत्ता पूर्ण लिहून मग सेव्ह करावे व तदनंतर सेव्ह ऑर एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपण टाकायच्या आधी आपण इथे खाली सेव्ह जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक केल्यानंतर आता चाइल्ड डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. इथे बघा आता सेव्ह एडिट गुगल ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. प्लस स्क्रोल हे बटन दाबून आपण मॅप मोठा किंवा छोटा करू शकतो. आता आपण हा जो रेड कलरचा बलून आहे तो बलून आपण आपल्या गावावरती घेऊन जायचा आहे. सुरुवातीला आता इथे बघा जो रेड कलरचा बलून आहे तो मी इथे घेऊन आलेलो आहे. त्यानंतर झूम करायचा आहे. आता तुमचं गाव जिथे आहे तिथे तो बलून आधी सुरुवातीला आणायचा आहे, परत एकदा झूम करायचा आहे. तुमचं जे ॲक्च्युअल ॲड्रेस असेल, जिथे तुमचं मॅपमध्ये तुमचं घर असेल, झूम करायचं आहे आणि तुमचं घर जिथे आहे तिथे आपण हा पॉईंट करायचा आहे आणि नंतर सेव्ह अँड अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड जे आहे ते आलेलं आहे आणि इथे आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, तर इथे फर्स्ट स्टँडर्ड निवडायचं आहे, पुन्हा रिलिजन निवडायचं आहे आणि तुमची जी काही कास्ट असेल ती कास्ट इथून आपण निवडायची आहे. त्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर माझ्याकडे आहे त्यामुळे मी आधार कार्ड एंटर करत आहे आणि मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आता OBC कास्टसाठी इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, तर ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट, हँडिकॅप प्रूफ असेल तर, नसेल तर नाही आणि कास्ट सर्टिफिकेट, ह्या तीनच गोष्टी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी लागणार आहेत. तुम्ही जर EWSमधून फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे. आता सेव्ह केल्यानंतर आपल्याला आता स्कूल सिलेक्शन करायचं आहे. आता इथे बघा विदिन 1 किलोमीटर स्कूल आणि विदिन 1 to 3 किलोमीटरच्या शाळा. आता मी विदिन 1 किलोमीटरमध्ये सुरुवातीला क्लिक केल्यानंतर इथे मला एक शाळा दिसत आहे. 1 ते 3मध्ये मला इथे एवढ्या शाळा दिसत आहेत, ज्या की सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. आणि इथे सेल्फ फायनान्स जी शाळा आहे ती 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती नॉट अवेलेबल आहे. जर तुमची शाळा इंग्लिश मिडियमचे जर स्कूल 1 किलोमीटरच्या जर अंतराच्या जास्त असेल तर तुम्हाला तिथे अर्ज करता येणार नाही. तुम्हाला मराठी शाळा जी की 3 किलोमीटरपर्यंत आहे ती निवडावी लागेल. त्यामुळे मित्रांनो
1 किलोमीटरच्या अंतराच्या आत असणाऱ्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे इंग्लिश मीडियमसाठी हा फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही मराठी मीडियमच्या शाळा इथूनही निवडायचं असेल तर तुम्ही निवडू शकता. आता इथे बघा, इथे मला 1 किलोमीटर 3 किलोमीटरपर्यंत दाखवत आहेत. आता 1 किलोमीटरच्या अंतरावरती मला एकच शाळा इंग्लिश मीडियमची दाखवत आहे, जे की माझ्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत आहे, त्यामुळे इथे मला दाखवत आहे. त्याच वेळेस तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. जर 1 किलोमीटरच्या आत नसेल तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता मी ते क्लिक टू अप्लायवरती क्लिक करतो आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करतो. आता स्कूल सिलेक्शन सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपल्याला शेवटची जी स्टेप आहे ती फॉर्म सबमिशन यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, ॲप्लिकंट्सच्या सर्व डिटेल्स आलेल्या आहेत. इथून ग्रीन कलरमध्ये बघा, RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरलेला आहे आणि सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RT अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे. हे वाचायचं आहे, कन्सेंट ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुमचं जे राहण्याचं ठिकाण आहे तुम्ही ते योग्य निवडायचं आहे. तुम्ही चुकीचं ठिकाण मित्रांनो नाहीतर तुमचा अर्ज रद्द होणार आहे. जर तुम्हाला ॲडमिशन मिळाले तरीही ते रद्द होणार आहे. आता एक कन्सेंट ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करून घ्यायचं आहे. आता ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तुम्ही आता इथून ॲप्लिकेशनची जी प्रिंट आहे ती प्रिंट इथून काढून घ्यायची आहे. तुम्हाला जी फॉर्म सबमिशन यावरती तुम्हाला प्रिंट तुमची मिळून जाईल. इथून जनरेट PDF या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा अर्ज इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो RTचा जो फॉर्म आहे तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.